नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांग आंदोलन सुरू आहे, परंतु जे मंत्रिमंडळ बैठक झाली तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दिव्यांगांच्या कल्याणाहितार्थ निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पाहू शकता की 4 ऑक्टोबर रोजी राज्यातील हजारो दिव्यांग करणार मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावरती आंदोलन. तर बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी मुंबई मंत्रालय व आकाशवाणी आमदार निवास या ठिकाणी प्रहार प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दिव्यांगांच्या आंदोलन झाले होते. सकाळी 11 वाजता सुरू झाले आंदोलन रात्री 9:30 वाजेपर्यंत तब्बल 5 तास धोधो पावसामध्ये सुरू होते. तर या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना पुढाकार घेऊन दिव्यांगांना संजय गांधी निराधार अनुदान वाढवून देण्याचे आदेश दिले होते. परंतु शासनाच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आमदार बच्चू कडू यांना दिव्यांगांना भर पावसात जाहीर आश्वासन दिले होते की सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत दिव्यांगांचे मासिक मानधन वाढवण्यात येईल. इतर मागण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावले जातील. तर लक्षात घ्या, याच वेळी बच्चूभाऊंनी मंत्री अब्दुल सत्तार यांना इशारा दिला होता की आम्हाला खोटे आश्वासन दिल्यावर तुमच्या घरावर आंदोलन करू. परंतु झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळात दिव्यांगांचे मानधन 1 रुपयाने देखील वाढवण्यात आले नाहीये. त्यासोबतच दिव्यांगांच्या प्रश्नावर बैठक देखील बोलावण्यात आलेली नाही. त्यामुळे आता मंत्री अब्दुल सत्तार यांनी कोरडे आश्वासन दिल्यामुळे राज्यातील लाखो दिव्यांग नाराज झाले असून आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 4 ऑक्टोबर रोजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर घरावर हजारो दिव्यांग आंदोलन करणार असल्याचे प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गोडे यांनी जाहीर केले आहे. तर लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग आहेत तर दिव्यांगांना न्याय मिळण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे.